हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँजॅक जेनी या यूट्यूब चॅनल. तुम्ही माझ्या मागे बघू शकताय, पूर्ण काळोख झाला आहे. सो मी बनवते संध्याकाळचा व्लॉग आणि हा असणार आहे 2 दिवसाचा व्लॉग, एकत्रच टाकणार आहे मी. सो व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. सो लेट्स स्टार्ट. मी एवढी संध्याकाळची रेडी होऊन कुठे जाते हा नक्कीच प्रश्न पडला असेल तुम्हाला. सो त्याचं उत्तर मी देणारच आहे तुम्हाला. माझ्यासोबत आहे जॅक, कारण मी कुठे जायचं असेल तेव्हा एकटी नसते, माझ्यासोबत माझा पार्टनर असतोच. हा बघा, दम खूप लागला आहे, थोडंसं समजून घ्या. सो आम्ही जातोय मुंबईला. तर मुंबईला जातोय, त्याचं खरं तर रिझन आहे, हे तुम्हाला नेक्स्ट पार्ट बोलता येणार नाही, याच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो त्याच्यामुळे पुढे समजेल तुम्हाला नेक्स्ट डेचा. आत्ता पटापट जातो आधी, कारण आपल्याला गाडी भेटली पाहिजे इकडून. मी रोज इकडूनच जात असते, ह्याच रोडने. पाऊस पडला ना की माझा हा शॉर्टकट बंद, कारण आत्ता एवढं पाणी आहे, नंतर असतं इकडपर्यंत वगैरे. सो पाणी पार करून, जसं नदी पार करतात तसं पाणी आपण पार करून जातोय. चला. हा बघा, वा, माझी व्हिडिओ चालू आहे आणि बनकर पण आपल्याला भेटलेला आहे, छोटा बनकर. हा बघा, हॅलो, हाय, बाय बाय. बाय. अरे क्लायमेट जरा पावसाचं सुद्धा झालं आहे. इकडे ढग बघू शकताय आणि इकडे आम्ही. चला, स्टॉपजवळ आलो आहे, बस स्टॉपजवळ. A few moments later. इकडे आता आम्ही रत्नागिरीला आलो आहे आणि इकडे खाणार आहे चीज सँडविच. आल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं असणार आहे. हे आहे हे शॉप, म्हणजे गाडी आहे ही, तिथं बनवत आहे. इकडे आलेला आहे आपला सँडविच. यम्मी यम्मी. आता खावा. खायला घ्या. नातवा सँडविचमध्ये पोट भरलं नव्हतं, म्हणून मग रगडा घेतला आणि आता खातोय. आणि तिकडे बघू शकता आपली बस लागली आहे, रेल्वे स्टेशन. आता जाऊया आपण. ओ खा की. इकडे आम्हाला आता बस भेटली आहे, रेल्वे स्टेशन. इकडे जाऊन भेटली. आत्ता आलोय रत्नागिरी रेल्वे स्टेशन. ती जेनी दिसते का? चला, आता निघतोय खालती स्टेशनला जायला, कारण आता आपला थोडाच वेळ टाईम होईल. जी भेटेल ट्रेन त्याने जाणार आहे. तुतारी असू दे, कोकण कन्या असू दे, किंवा अजून कोणती असू दे. सो चला, लेट्स स्टार्ट. इकडे आय थिंक काम चालू.
असू तर ना. वडापाव खायचा घे. सो इकडे आपली ट्रेन आलेली आहे. बघूया चढायला भेटलं तर जाणार, नाहीतर बघू. फायनली निघालो. किती वाजले? The next day. सो फायनली इकडे आता दादर येणार आहे आणि मी पोचलोय मुंबईला. आपली मुंबई आणि माझी आवडती, जिथे आल्यानंतर मला वेगळं सुकून भेटतो. दादरला उतरून आता लोकल पकडायची आहे, मग तर अजून माझा आनंद गगनात मावणार नाही. लेट्स सी. साड अरे बघ बाहेर येतो. काय येस. नाश्ता करायला. A few moments later. आपण मिडलला आहे वाटतं. मिडलला आहे वाटतं. आता आपली विरार लोकल आलेली आहे. आता आपण जाऊया. फायनली आम्हाला भेटली. A few moments later. सो इकडे मी आली. काय? A few moments later. सो आता बोरिवलीवरून आलो आहे आणि जॅक नव्हता आमच्यासोबत. आम्ही चौघांना गेलेलो. आत्ता जातोय झोपा काढत होता. आत्ता आम्ही जातोय काहीतरी मम्मीची ओटी भरायची अधिक मास निमित्त. सो त्याच्यासाठी काही नाही काही वस्तू घ्यायला होते.
सो स्टे ट्यून. एवढंच घेतलंय आणि याने भावजाने मिळवण्यासाठी पंखा घेतलाय गरमी वाढल्यामुळे. A few moments later. क्या? बघू शकताय केवढं झालंय गर्दी फुल. The next day. ती गाडी ज्याने आम्ही आलोय आणि रत्नागिरीला आता जस्टच पोचलोय. वाजलेत किती सांगते 11:15 सकाळचे. सो चला काहीतरी नाश्ता करू आणि निघू. A few moments later. हॅलो सर्वांना. तर ही व्हिडिओ मी आत्ता शूट करते आणि जो आपला 2 दिवसाचा ब्लॉग असणार आहे, म्हणजे टोटल 3 दिवसाचा ब्लॉग मी एकत्रच टाकणार आहे. जास्त काही तिसऱ्या दिवशीचं नसणार आहे, जे मी गावी आली बॅक टू रत्नागिरी. सो तेच असणार आहे, थोडंसं ट्रेनमधला वगैरे क्लिप्स. तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल पूर्ण. हा मी व्हिडिओ शेवटला ॲड करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी कशासाठी गेलेली हे मी सांगितलं नव्हतं पूर्ण ब्लॉगमध्ये, थोडक्यातच सांगितलं. एक म्हणजे माझ्या आत्याचं म्हणजे सख्खी चुलत आत्या जी ऑफ झाली, जिने माझ्यासाठी खूप काही केलं होतं. म्हणजे अगदी मी मुंबईला शाळांची सुट्टी पडली, कॉलेजची सुट्टी पडली की मी मुंबईला जायची एक दिवाळीमध्ये किंवा मे महिन्यामध्ये. तर त्या टायमिंगला जेव्हा मी गावी यायला रिटर्न निघायची तेव्हा ती आत्या म्हणजे बोरिवलीला राहायची. तर बोरिवलीला म्हणजे बरीच आतमध्ये राहायची. तर तिथून ती माझ्यासाठी बाहेर यायची हायवेला, जिथे ट्रॅव्हल्स वगैरे थांबायचे तिथे. तर ट्रॅव्हल्स थांबायच्या तिथे ती चालत यायची माझ्यासाठी, आणि ते पण शाळेच्या सगळ्या वस्तू म्हणजे वह्या असतील, पेन असतील, काही जे म्हणजे शाळेच्या वस्तू मला लागतील त्या आणून द्यायची. आणि हे मी कधीच विसरू शकत नाही. खूप वाईट वाटलं तिचं हे असं अचानक झाल्यामुळे. थोडीशी आजारी होतीच ती, पण लास्ट टाईम जेव्हा आम्ही तिला भेटायला गेलेलो तेव्हा वाटलंही नव्हतं की हा क्षण येईल असं, आणि ती आमची शेवटची भेट असेल असं जराही वाटलं नव्हतं. सो जाणाऱ्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकत नाही. ह्या जगात आलेला प्रत्येक माणूस हा जाण्यासाठीच आलेला आहे. सो वाईट वाटतंय थोडंसं. भावपूर्ण श्रद्धांजली आत्या, हे एक होतं. आणि दुसरं रिझन हे होतं की अधिक मास चालू आहे, एक 15 तारीखपर्यंत अधिक मास आहे, 15 जूनपर्यंत. तर मला मम्मीची ओटी भरायची होती. बरेच म्हणजे एक ट्रेंडिंग चालू आहे, ह्यासाठी नाही तर एक आपला आईचा मान असतो, आपण नाहीतरी असं कधी करता येत नाही, तो मान तिला देता येत नाही. सो त्या निमित्ताने मला असं खूप दिवस वाटत होतं
बरेच व्हिडिओ वगैरे बघितले, प्रत्येकजण आपापल्या आईची ओटी भरताना बघितलं. तर मला सुद्धा वाटलं की मी सुद्धा हा मान केला पाहिजे, माझ्या आईला सुद्धा मी त्या सगळ्या वस्तू अशा दिल्या पाहिजेत. सो मी सुद्धा केली. अधिक मास निमित्त माझ्या आईची ओटी भरली, छान वाटलं. ती सुद्धा खूप हॅप्पी झाली आणि फॅमिलीला सुद्धा बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच महिन्यानंतर भेटल्यावर सुद्धा एक वेगळा आनंद झाला. सो अशा प्रकारे आमची म्हणजे 2 दिवस रुटीन हे चालूच होतं. ट्रेनमधनं जावं, ट्रॅव्हल 2 दिवस आमचा चालू होता. सो खूप थकलेलो, त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट हा क्लिप जो आता मी बनवते ते बनवायला भेटलं नव्हतं. सो मी आज शूट करते आणि मी आता थोड्या वेळाने ब्लॉग पोस्टसुद्धा करणार आहे. सो बघा, भरभरून प्रेम द्या. थोडक्यातच दाखवते मी हा ब्लॉग पूर्ण असा जर्नी जी आपण मुंबई टू रत्नागिरी केली आहे. सो असं सपोर्ट करा, असंच काही ना काही नवीन घेऊन येत जाऊ आम्ही आमच्या व्हिडिओवर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.